कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। विरोधी पक्षनेते राजेश लाडकर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा चित्रमय चरित्र ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूर महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी काँग्रेस आघाडीचं सहकार्य राहील अशी ग्वाही राजेश लाडकर यांनी दिली। यावेळी काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे, उबाठा गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण केसरकर, विनायक फाळके, सचिन चव्हाण, सुनील मोदी, संजय मोहिते यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते। पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी कोल्हापुरात पुनर्चक्रीकरणाची भिंत या उपक्रमाला मंगळवारपासून प्रारंभ झाला। या उपक्रमाचं उद्घाटन किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे शरद अजगेकर यांच्या उपस्थितीत झालं। औंधी आणि एकटी संस्थेच्या वतीनं हा उपक्रम सुरू झाला असून टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती या उपक्रमातून केली जाणार आहे। उद्घाटन कार्यक्रमाला वनिता कांबळे, सातापा मोहिते, पूजा लोहार, साहिल शिकलगार, नयन जाधव, अन्नपूर्णा कोगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। राज्यात ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत। अन्य प्रवर्गातील जाती ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे। अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी 11 एप्रिल रोजी कोल्हापुरात ओबीसी जागृती परिषद आयोजित करण्यात आली आहे, असं दिगंबर लोहार यांनी सांगितलं। बुधवार पेठेतील अभिषेक लॉन इथंही परिषद होणार असून समाजाचे नेते चौधरी विकास पटेल आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबुराव गुरव मार्गदर्शन करणार आहेत। पत्रकार परिषदेला सागर सुतार, संजय काटकर, सुनील गाताडे, अमित कोल्हापुरे उपस्थित होते। इचलकरंजी जवळच्या रेंदाळ इथं बेघर लोकांसाठी गायरान जमीन राखीव ठेवली आहे, पण प्रत्यक्षात ती जागा दुसऱ्याच कामासाठी वापरली जाते। 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत ती गायरान जागा बेघरांना देण्याचा ठराव झालाय। त्यानंतर गायरान जागा गावातील बेघरांना देण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्जही दाखल करण्यात आला। आता त्यानुसार मागणी केलेल्या बेघरांना ताबडतोब जागा द्यावी अशी मागणी लालबावटा बेघर संघटना, जनरल लेबर युनियननं केली आहे। या मागणीसाठी आज इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आनंदा गुरव, मौलान नदाफ, रघुनाथ कांबळे, रघुनाथ देशिंगे, स्वातिक क्षीरसागर, दिलावर मोमीन, मारुती करडे, तानाजी कुंभार, सुजाता मोहिते, बानुबी नदाफ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।